नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण SOC 101 सामाजिक शास्त्रांचा अधिष्ठान अभ्यासक्रम अभ्यासणार आहोत. या अंतर्गत आपल्याला 3 पुस्तकं दिलेली आहेत. पुस्तक 2 समाजशास्त्र व मानसशास्त्र या मानसशास्त्रामधील विभाग 2 घटक 1 आज आपण अभ्यासणार आहोत. मानसशास्त्र स्वरूप व व्याप्ती. आता माणसाचा संबंध कोणत्या ना कोणत्या क्षेत्राशी असतो आणि त्याचा प्रभाव त्याच्यावर पडत असतो. आता अशी जर एक भली मोठी यादी केली तर ती अपूर्णच पडेल, कारण आपल्या बुद्धीच्या इच्छाशक्तीच्या बळावर माणसाने अनेक क्षेत्रामध्ये प्रवेश केला आहे, प्रगती देखील केलेली आहे. आता मानसशास्त्राचा अभ्यास अर्थातच माणसाची किंवा माणसाच्या मनाशी संबंधित असतो. पण मनाचा अभ्यास म्हणजे तरी नेमका कसला अभ्यास आणि अभ्यास म्हणजे तरी काय? मानसशास्त्रज्ञ म्हणजे काय करतात? मानसशास्त्र हे शास्त्र आहे का? या आणि अशा आपल्या मनातील अनेक प्रश्नांची उत्तरं आपल्याला या घटकात मिळणार आहे. आता विषय विवेचनमध्ये मानसशास्त्र आणि त्याची व्याख्या. आता मानसशास्त्र म्हणजे सायकोलॉजी, ठीक आहे. हा शब्द 16व्या शतकात तयार केला गेला आणि या ग्रीक शब्दाचा अर्थ आत्म्याचे शास्त्र. यावरून त्या काळातल्या या शास्त्रावरचा धार्मिक लक्षात येईल आपल्याला प्रभाव. परंतु काही तत्वज्ञांनी याचा आक्षेप घेतला, आत्मा ही तर गूढ आहे. आता आत्मा जर ही गूढ आहे, अमूर्त आहे, सिद्ध न करता येण्याजोगी संकल्पना आहे, त्यामुळे आत्म्याचा शास्त्रशुद्ध अभ्यास कसा होऊ शकतो? हा विचार प्रवाह विकसित होऊन मानसशास्त्र शास्त्र म्हणून अभ्यास व्हायला 19वे शतक उजाडावे लागले. त्यावेळी मनाचे शास्त्र किंवा मानसिक जीवनाचे शास्त्र अशी त्याची व्याख्या केली गेली. या काळात मानसशास्त्रज्ञ प्रयुक्तांना म्हणजे जिच्यावर प्रयोग केला जातो ती व्यक्ती त्यांच्या मानसिक अनुभवाचे, उदाहरणार्थ संवेदना, विचार, भावना याचे वर्णन करण्यास सांगत. परंतु 20व्या शतकाच्या सुरुवातीला पुढे आलेल्या विचार प्रवाहानुसार शास्त्रात केवळ दृश्य आणि मापनीय अशाच घटकांचा अभ्यास करता येतो. मन ही अदृश्य संकल्पना आहे, त्यांचे मापन करता येत नाही. हाच विचार पुढे वर्तनवाद या नावाने प्रसिद्ध झाला. त्यामुळे या काळात मानसिक अनुभवाऐवजी बाह्य वर्तनाचा अभ्यास करण्यावर भर दिला गेला. म्हणूनच याला मानवी वर्तनाचा शास्त्रीय अभ्यास करणारे शास्त्र मानसशास्त्र अशी व्याख्या केली. आपल्याला एक्झाममध्ये असं लिहिता येऊ शकतं. आता निष्कर्ष, ठीक आहे. अभ्यासाच्या निष्कर्ष असे आले की संशोधकाच्या लहरीवर किंवा व्यक्तिगत मतांवर अवलंबून नसतात, तर वस्तुस्थिती नेमकी काय आहे हे दर्शविणारे हे निष्कर्ष असतात. या पद्धतीची सविस्तर माहिती आपण 3ऱ्या घटकात पाहणार आहोत, ठीक आहे. आता 3ऱ्या घटकात म्हणजे नेक्स्ट मानसशास्त्र ऐतिहासिक पार्श्वभूमी. मानसशास्त्रांची ऐतिहासिक पाळेमुळे ही तत्वज्ञान आणि विज्ञानात विशेषतः शरीरशास्त्रात आढळतात. मानसशास्त्रावरील तत्वज्ञानाच्या प्रभावाबद्दल माहिती मिळवायची तर आपल्याला ग्रीक तत्वज्ञ विशेषतः प्लेटो आणि ॲरिस्टॉटल यांच्यापर्यंत जावे लागेल. ज्ञानाचा उगम कशात आहे शोधण्यात त्यांना रस होता. प्लेटो हा बुद्धिप्रामाण्यवाद या विचारप्रवाहाचा पुरस्कर्ता होता. त्याच्यामध्ये खरे ज्ञान हे तर्का विवेकामधून मिळते, ज्ञानेंद्रियातून नव्हे. ज्ञानेंद्रियाद्वारे मिळणारे ज्ञान प्लेटोला शंकास्पद वाटत होते, कारण आपल्या ज्ञानेंद्रियाकरवी मिळणारे ज्ञान नेहमी अचूकच असते असे नाही. आपण अनेकदा फसवले देखील जातो. म्हणूनच ॲरिस्टॉटलला प्लेटोप्रमाणे विवेकाचे तर्काचे महत्त्व मान्य असले तरी ज्ञानेंद्रियांकडून मिळणारा अनुभव हा ज्ञानाचा महत्त्वाचा स्रोत आहे हे त्याला मान्य होते. त्याच्या या विचारप्रवाहाला अनुभववाद म्हणतात. त्यानंतर 19व्या शतकात मध्याला तत्वज्ञानांची आणि मानवी प्रक्रियांच्या स्वरूपाबाबतच्या प्रश्नांची उत्तरे देण्याची मर्यादा संपली. आता याउलट काय झालं की शरीरशास्त्रज्ञ या प्रश्नांना उत्तरे देण्याच्या बाबतीत प्रगती करीत होते. परिणामतः मानसशास्त्राने तत्वज्ञानापेक्षा शरीरशास्त्राकडे मार्गदर्शनासाठी बघण्यास सुरुवात केली.
आता उदाहरण एक. 19व्या शतकाच्या मध्याला तर्कावर आधारित एक कल्पना मान्यता पाहू लागली. ती अशी होती की वीज तारेमधून ज्या वेगाने प्रवास करते त्याच वेगाने नसा वेग म्हणजे मज्जातंतूमधून प्रवास करतात. म्हणजे जवळजवळ तत्क्षणीच ही कल्पना जर्मन शरीरशास्त्रज्ञ हर्मन व्हॉन हेल्महोल्ट्झ यांच्या संशोधनामुळे चुकीची असल्यामुळे सिद्ध झालं. त्यांच्या लक्षात आले की नसावेग हे मज्जातंतूमधून जाण्यासाठी अल्प का होईना काळ घेतात. हा काळ जो सेकंदाच्या सहस्रांशापर्यंत मोजला जाऊ शकतो. त्यांनी ते प्रयोगातून सिद्ध करून दाखवलं. आता उदाहरणार्थ प्रकाशाच्या तीव्रतेत अगदी किरकोळ वाढ झाली. ठीक आहे, तर प्रकाशाची तीव्रता वाढली आहे हे आपल्याला लक्षात येत नाही. थोडीशी वाढ झाली तर समजा 25 वॅटच्या दिव्याऐवजी 26 किंवा 27 वॅटचा दिवा वापरला तर ही वाढ आपल्या नजरेला जाणवत नाही. पण नेमकी किती वाढ केल्यानंतर ती आपल्याला जाणवते अशा प्रकारच्या प्रश्नांची उत्तरे मनोभौतिकीत शोधली जातात. आता मनोभौतिकी शास्त्राने मानसशास्त्रास एक शास्त्र म्हणून दर्जा मिळवून देण्यास मोठीच कामगिरी बजावलेली आहे. आता मग मानसशास्त्र आणि स्वरूप व व्याप्ती. मानसशास्त्राचा उद्देश मानवी व्यापाराची कारणमीमांसा करणे, माणसाचे वर्तन, विचार, भावना यामधील कार्यकारण भाव शोधून काढणे आणि हा कार्यकारण भाव शोधण्यासाठी मानसशास्त्रज्ञ विविध शास्त्रीय संशोधन पद्धतीचा अवलंब करतात. आता जेथे मानव आहे ना तिथे मनोव्यापार आहे, म्हणजे मनाचे व्यापार चालतात. तिथे मनोव्यापार आहे तिथे मानसशास्त्रज्ञ आहे. आणि म्हणून मानसशास्त्राची व्याप्ती सांगताना गर्भापासून ते थडग्यापर्यंत फ्रॉम वॉर्म टू टॉम असे म्हटले जाते. हे काही खोटे नाही. त्याच्यातला पहिला प्रकार तो रचनावाद. आता रचनावाद उदय 19व्या शतकाच्या उत्तरार्धात झाला. जीवशास्त्रज्ञ, रसायनशास्त्रज्ञ यांच्या पेशी अणू यांचे विश्लेषण करण्याच्या प्रयत्नामुळे रचनावाद्यांना प्रेरणा मिळाली. त्यामुळे बोधावस्थेतल्या मानसिक अनुभवाचे विविध भागांमध्ये विश्लेषण करून पाहावे असे त्यांना वाटले. त्यांनी 1879 साली मानसशास्त्रांची प्रयोगशाळा सुरू केली. अनेक युरोपियन व अमेरिकन मानसशास्त्रज्ञ तेथे संशोधन करू लागले. रचनावादांच्या मते मानसिक अनुभवांचे 3 प्राथमिक घटक पडतात: प्रतिमा, भावना आणि वेदन, सेन्सेशन. ठीक आहे. आता गुलाबाचे फूल हातात घेतले, बघितले, गुलाबाचे फूल असल्याचे आकलन झाले म्हणजे वेदन झाले. ठीक आहे. आता फुलाची एक प्रतिमा, एक आठवण तयार झाली आणि त्या फुलाबद्दल प्रसन्न भावना निर्माण झाल्या. ठीक आहे. आता प्रयोगात काय होतं, प्रयुक्ताला एक उद्दीपक दाखविलं. आपल्यामध्ये उद्दीपक कोण झाला तर गुलाबाचं फूल. तर उद्दीपक बघितल्याबरोबर निर्माण होणाऱ्या प्रतिमा, भावना आणि वेदन याचे वर्णन करण्यास सांगितले जाईल. आता जसं की संगीत ऐकले किंवा एखादा वाज घेतला की आपल्या मनात प्रतिमा, भावना, वेदन एकत्रितरित्या निर्माण होतात. त्याचेच वर्णन करण्याचा हा प्रकार आहे असं म्हणतात. कार्यवाद. आता कार्यवाद काय आहे तर कार्यवादाचा अभ्यास करत असताना अमेरिकन विचारप्रणालीचा उदय काहीसा रचनावादाला प्रत्युत्तर म्हणून झाला. लोक जे काही करतात त्यावर त्याच्या मनाचा कसा परिणाम होतो हे यामध्ये सांगितले जातं. त्याच्यानंतर मनोविश्लेषणवाद. मनोविश्लेषणवादमध्ये या विचारप्रणालीचा उदय वैद्यकीय शास्त्रात झाला. सिगमंड फ्राईड हा ऑस्ट्रेलियन चेताभिषक या विचारप्रणालीचा जनक होता. पायांचा अर्धांगवायू, बोलता न येणे, शारीरिक संवेदना नष्ट होणे इत्यादी लक्षणांनी ग्रस्त असलेल्या स्त्री रुग्णावर फ्राईड उपचार करीत असताना मनोविश्लेषणवादाचा उदय झाला. त्यांच्या लक्षात आलं की या त्रासाची कारणे केवळ शारीरिक नसून मानसिक आहे. या विकृतीला रूपांतरित उन्माद असे म्हटले जाते. फ्राईड निष्कर्ष काढला यांनी की ही विकृती अबोध मनातील लैंगिक संघर्ष व्यक्त करते. समाजाने स्त्रियांच्या लैंगिक आनंदावर निर्बंध घातल्यामुळे हे संघर्ष शारीरिक लक्षणांमध्ये परिवर्तित होत असतात. आता त्याच्यानंतर आहे वर्तनवाद. आता वर्तनवाद म्हणजे वर्तनवादाच्या मतानुसार मानसशास्त्र हे नैसर्गिक शास्त्रांची पूर्णता, वस्तुनिष्ठ प्रायोगिक अशी शाखा आहे. वर्तनाचे भाकीत करणे आणि नियंत्रण करणे हे यांचेच उद्दिष्ट आहे असं
वॉटसन असं म्हणतो. त्याच्यानंतर समष्टीवाद. आता समष्टीवाद म्हणजे काय, तर या विचारप्रणालीचा पाया जर्मन मानसशास्त्रज्ञ मॅक्स आहे. कोण आहे? मॅक्स वर्दायमर यांनी घातला. वर्दायमरने गेस्टॉल्ट हा शब्द आकार, फॉर्म ऑर शेप या अर्थाने वापरला. हा शब्द वापरण्याचे कारण म्हणजे त्यांच्या मते कोणतीही गोष्ट आपण पूर्ण होल स्वरूपात पाहतो, त्या वस्तूचे सुटे भाग आपण पाहत नाही. तुकड्याच्या गोळाबेरजेपेक्षा पूर्णतः ती वेगळी असते, असे प्रतिपादन समिष्टवाद्यांनी केले. मानसिक अनुभवांचे सुट्या सुट्या भागात विश्लेषण करणाऱ्या रचनावादावर त्यांनी ते विटा आणि चुन्यांचे मानसशास्त्र असल्याची टीका केली. उदाहरणार्थ, गुलाबाचे फूल दिसणे याचा एक संपूर्ण अनुभव आपण घेतो. भावना, वेदना, प्रतिमा असा तुकड्यांमध्ये हा अनुभव घेत नाही. त्याच्यानंतर आहे मानसशास्त्रातील सद्यकालीन दृष्टिकोन, मनोविश्लेषण दृष्टिकोन, वर्तनवादी दृष्टिकोन, मानवतावादी दृष्टिकोन आणि बोधात्मक दृष्टिकोन. हा दृष्टिकोन देखील आपल्याला अभ्यासायचा आहे. त्याच्यानंतर मनोजैविक दृष्टिकोन आणि त्याच्यानंतर आहे पारिभाषिक शब्द. आता पारिभाषिक शब्द म्हणजे पुनरुत्थान, अनुभववाद, धर्मशास्त्र, बुद्धिप्रामाण्यवाद, डार्विनचा सिद्धांत, उद्दीपक, बोधावस्था, मनोनियतीवाद, संप्रेरके या सगळ्यांचा अभ्यास विद्यार्थ्यांना आपल्याला करायचा आहे. आणि या संकल्पना देखील, या परिभाषा देखील आपल्याला समजून घ्यायच्या आहे. त्याच्यानंतर आहे मानसशास्त्राची कार्यक्षेत्रे व उपयोजन. आता जेथे जेथे माणूस तिथे मनोव्यापार आणि मनोव्यापार तिथे विविध प्रगती करतो. आणि शिक्षण, तंत्रज्ञान आणि औद्योगिक प्रगती, कम्प्युटर, इलेक्ट्रॉनिक्स इत्यादी ही यादी जितकी वाढली तितकीच ती कमीच आहे. कारण वैद्यकीय क्षेत्रातही देखील नवनवीन शोध, उपचार पद्धती उदयास येत आहेत. या सर्व प्रगतीमागे मानवाचे प्रयत्न, बुद्धिकौशल्य, नवनवीन गोष्टीचा ध्यास, उत्सुकता हे देखील आहे. आता सैद्धांतिक मानसशास्त्र म्हणजे मानवाने आजपर्यंत अनेक क्षेत्रामध्ये प्रगती केली आहे. अनेक विविध क्षेत्रामध्ये त्याचा संचार दिसतो आहे. साहजिकच मानसशास्त्रांच्याही अनेक शाखा यामुळे उदयाला आलेल्या आहेत. आता सैद्धांतिक मानसशास्त्र आणि उपयोजित. तर सैद्धांतिक मानसशास्त्र, आता सामान्य मानसशास्त्र, उदाहरणार्थ भावना, ठीक आहे, भावना, त्याच्यानंतर प्रेरणा, संवेदन, अध्ययन, स्मृती याचा अभ्यास केला जातो. त्याची मूलतत्वे यात सांगितली जातात. मानसशास्त्राच्या इतर उपशाखा या शाखेशी संबंधित आहे. प्रायोगिक मानसशास्त्र संवेदन, अध्ययन, स्मृती, विचार, भाषा, प्रेरणा, भावना इत्यादी प्राथमिक मानसशास्त्रीय प्रक्रियांवरील संशोधन ते करतात. या संशोधनातून मानसिक प्रक्रियाबाबतचे मूलभूत सिद्धांत मांडले जातात. त्याच्यानंतर शरीरशास्त्रीय मानसशास्त्र. आता शरीरशास्त्र मानसशास्त्रीय पहा. उदाहरणादाखल एका संशोधनाचा विचार करू. रेनॉल्ड जॉन्सन यांनी हवाई विद्यापीठात एक संशोधन केले. या संशोधनातील प्रयुक्तांची वयोमर्यादा 44 ते 79 वर्षे होती. या संशोधनात प्रत्येक व्यक्तीच्या दोन्ही कानात ठीक आहे, एकाच वेळी वेगवेगळी अंकमालिका ऐकू येईल अशी कर्णयंत्राद्वारे व्यवस्था केली. या संशोधनात त्यांना असे आढळून आले की बहुतेक व्यक्ती उजव्या कानातील अंकमालेतील आकडे आठवू शकल्या. त्यांनी त्यांची पुनरावृत्ती केली. अर्थात या संशोधनात मिळालेल्या निष्कर्षाविषयी जॉन्सनला आश्चर्य वाटलेच नाही, कारण शरीरशास्त्राप्रमाणे मेंदूच्या डाव्या भागात शाब्दिक अध्ययनाची प्रक्रिया घडते. लक्षात घ्या, मेंदूच्या डाव्या भागामध्ये शरीराचा उजवा भाग मेंदूच्या डाव्या भागाला व डावा भाग मेंदूच्या उजव्या भागाला जोडलेला असतो. त्यामुळे उजव्या कानात ऐकू आलेले अंक जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे स्मरणात राहिले. या संशोधनात जॉन्सनला आश्चर्यकारक निष्कर्ष सापडला, तो असा की उजव्या कानाने ऐकलेल्या अचूकतेच्या प्रमाणात वयोमानाप्रमाणे फरक आढळला. प्रयोगातील वयाने लहान असलेल्या समूहातील व्यक्तींना 90 पैकी 63 अंक तर वयाने मोठे असलेल्या 90 पैकी 34 गुण मिळाले. म्हणजेच काय, शरीरशास्त्राच्या तत्वानुसार व्यक्तीच्या वयानुसार मेंदूच्या उजव्या गोलार्धातील कार्यक्षमता डाव्या गोलार्धातील कार्यक्षमतेपेक्षा झपाट्याने क्षीण होऊन अकार्यक्षम
होते. ह्या संशोधनात व्यक्तीचे वय, तिच्या विविध कार्यक्षमता ह्याबद्दल जे निष्कर्ष मिळाले आहे ते वैकासिक मानसशास्त्रातही उपयुक्त आहे. आता तौलनिक मानसशास्त्र. तौलनिक मानसशास्त्र मानव आणि प्राणी यांचे शरीरशास्त्र, वर्तन, क्षमता यांच्या साम्य आणि भेदांचा तौलनिक अभ्यास केला जातो. व्यक्तिमत्व. आता व्यक्तिमत्वामध्ये काय आहे? मानसशास्त्रामध्ये व्यक्तिमत्व म्हणजे विविध गुणविशेषांचा विशिष्ट रीतीने संघटित झालेला समुच्चय. व्यक्तिमत्व मानसशास्त्रात व्यक्तिभेदांचा अभ्यास केला जातो. विशिष्ट प्रकारचे व्यक्तिमत्व किंवा व्यक्तिगुण असलेली व्यक्ती परिस्थितीला विशिष्ट पद्धतीनेच प्रतिक्रिया देते. उदाहरणार्थ, चिंतातुर व्यक्ती कुठल्याही गंभीर किंवा आणीबाणीच्या प्रसंगात घाबरून पलायनवादी वर्तन करते, तर जास्त आत्मविश्वास असलेली व्यक्ती त्या परिस्थितीला खंबीरपणे सामोरी जाते. सामाजिक मानसशास्त्र. समूहाचा व्यक्तीवर काय परिणाम होतो याचा अभ्यास याच्यामध्ये केला जातो आणि व्यक्ती हा अभ्यासाचा केंद्रबिंदू असतो. उलट समाजशास्त्रात समूह हा केंद्रबिंदू असतो. हे लक्षात घ्यायचं आहे. त्याच्यानंतर वैकासिक मानसशास्त्र. बाल्यावस्थेत परिवर्तन झपाट्याने होत असते. ठीक आहे, बाल्यावस्थेत झपाट्याने होत असते. तसेच व्यक्तिमत्वाचे विशेष विकसित होण्याचा हा महत्त्वाचा काळ असतो. म्हणून वैकासिक मानसशास्त्राचा बराचसा भाग मानसशास्त्रज्ञाने व्यापला आहे. बालकांच्या योग्य अशा मानसिक व शारीरिक विकासासाठी पालक, शिक्षक व इतर संबंधित यांनी कोणती भूमिका बजावली पाहिजे, काय केले पाहिजे याचाही अभ्यास बालमानसशास्त्रात केला जातो. पर्यावरण मानसशास्त्र. वातावरणातील घटकाचा ध्वनी, गर्दी, गोंगाट, अवकाश मानवी वर्तनावर काय परिणाम होतो याचा अभ्यास पर्यावरण मानसशास्त्र या मानसशास्त्राच्या नव्या शाखेत केला जातो. उपयोजित मानसशास्त्र. उपयोजित मानसशास्त्र म्हणजे काही मानसशास्त्रज्ञांना मूलभूत संशोधनात रस असतो, तर काहींना जीवनाचा दर्जा वाढविणाऱ्या उपयोजित संशोधनात रस असतो. आता कसं पहा, माणसाच्या विविध कार्यक्षेत्रातील उदाहरणार्थ कौटुंबिक कामाचे ठिकाण, मानसशास्त्रीय समस्यांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न उपयोजित मानसशास्त्र करतात. अर्थात मूलभूत संशोधन आणि उपयोजित संशोधन हे पूर्णतः स्वतंत्र नाहीत. अनेक मानसशास्त्र दोन्ही प्रकारचे संशोधन करताना मूलभूत संशोधनाच्या निष्कर्षा ते समस्या सोडविण्यासाठी म्हणजे उपयोजनासाठी वापर करतात. त्याच्यातला पहिला भाग आहे चिकित्सा. चिकित्सा म्हणजे मानसोपचार. आजार होऊ नये यासाठी काय करावे याबद्दलचं मार्गदर्शन केलं जातं. मानसिक आरोग्य हे त्याचे कार्यक्षेत्र आहे. त्याच्यानंतर आहे शालेय मानसशास्त्र. आता काही मुले काय असतात की खोडकर असतात, आक्रमक असतात, तर काही लाजाळू असतात. आता मागे मागे राहणारी पण काही असतात. या व इतर वर्तन समस्याबाबतची शालेय मानसशास्त्र पालक व शिक्षकांना समुपदेशन करतात. त्याची नियुक्ती प्राथमिक आणि माध्यमिक शाळेत झालेली असते. आता शैक्षणिक मानसशास्त्र. अध्यापनाच्या विविध पद्धतीचा विकास झालेला आहे. शिक्षणक्रमाच्या प्रशासनाच्या विषयी मार्गदर्शन व संशोधन करणे इत्यादी कामे शैक्षणिक मानसशास्त्र करतात. तसेच मानसशास्त्रीय तत्वांचा विद्यार्थ्यांच्या अध्ययन क्षमतेच्या विकासासाठी कसा उपयोग केला जातो किंवा करून घेता येईल याविषयी संशोधन व मार्गदर्शन होते. औद्योगिक मानसशास्त्र. औद्योगिक मानसशास्त्र मोठे आहे. औद्योगिक मानसशास्त्र हा औद्योगिक क्षेत्रात किंवा इतर संघटनेत विविध प्रकारे करता येतो. जसं कामगार, पर्यवेक्षक, नियोजित प्रशिक्षण, कामगार व व्यवस्थापन यांना मार्गदर्शन करणे, मानवी संबंध वृद्धिंगत करण्याविषयीचे मार्गदर्शन करणे इत्यादी. याच्यानंतर आहे ग्राहकांचे मानसशास्त्र. ग्राहकांचे म्हणजे वस्तूच्या विक्रीचे प्रमाण वाढविण्याकरता विक्रेत्यांनी काय केले पाहिजे, कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजे, जाहिरातीचा उपभोक्त्यांवर काय परिणाम होतो. खेळाचे मानसशास्त्र. आता खेळाचे मानसशास्त्र म्हणजे 1960च्या दशकात उत्तर अमेरिकेत या शाखेचा उदय झाला आणि या शाखेतील संशोधन प्रामुख्याने 3 क्षेत्रात व्यक्तिमत्व, प्रेरणा आणि सामाजिक प्रभाव, व्यक्तिमत्व आणि खेळातील यश याचा संबंध असल्याचे संशोधकांच्या लक्षात आले. तसेच मॉर्गन यांनी असे आढळले की मानसिक आरोग्य चांगले असलेले खेळाडू यशस्वी होण्याचे प्रमाण जास्त आहे. आता गुन्हेगारी मानसशास्त्र. गुन्हेगारांच्या समाजात पुन्हा प्रतिस्थापित कसे करता येईल याकडे लक्ष वेधणे
बालगुन्हेगारांना सहसा शिक्षा दिली जात नाही, त्यांना योग्य वळण लावणे याचा विचार याच्यामध्ये केला जातो. सैन्यविषयक मानसशास्त्र, सैन्यांचे व त्याचप्रमाणे नागरिकांचे नीतिधैर्य किंवा मनोधैर्य टिकून ठेवण्यासाठी मानसशास्त्राचा बराच उपयोग होत असतो. म्हणजेच काय, देशाची संपूर्ण शक्ती सुसंघटित करण्यासाठी व त्याचप्रमाणे शत्रूंचा कच्चा दुवा हुडकून काढण्यासाठी सैनिकी मानसशास्त्राचा शक्य या सर्व उपायांचा अवलंब करावा लागतो. त्याच्यानंतर सारांश काय आहे, तर सारांश हा आहे की मानसशास्त्राला सैद्धांतिक तसे उपयोजनाचे अंग आहे. मानसशास्त्राचा प्रायोगिक पद्धतीने किंवा तसेच प्रत्यक्ष क्षेत्रातही प्रयोगशाळेबाहेर उपयोजनात्मक अभ्यास करता येतो. मानसशास्त्रांचे सैद्धांतिक मानसशास्त्र तसेच उपयोजित मानसशास्त्र असे 2 भाग आहे आणि याचा आपण अभ्यास केलेला आहे. घटक 3, मानसशास्त्राच्या विविध अभ्यास पद्धतींची ओळख. नैसर्गिक निरीक्षण पद्धतीविषयी माहिती देता येईल, सर्वेक्षण पद्धतीची माहिती देता येईल, चिकित्सात्मक पद्धतीची माहिती देता येईल, मानसशास्त्राच्या आदिम संशोधन या अभ्यास पद्धतीची माहिती देता येईल. आता प्रास्ताविक काय आहे, काही पद्धती विकासाची खास गरज विचारात घेऊन विकसित करण्यात आलेल्या आहेत. ठीक आहे, त्याचा आपण इथे अभ्यास. प्रायोगिक संशोधन पद्धतीलाही मानसशास्त्रात मोठा वाव आहे व तो या पद्धतीचा म्हणजे मोठ्या प्रमाणावर वापर करण्यात येतो. आता आदिम संशोधन म्हणजे काय, आदिम संशोधनात उपलब्ध असलेले पुरावे नोंदी यांच्या साहाय्याने गृहीतक सिद्ध होते की नाही हे पाहण्याचा प्रयत्न केला जातो. या प्रकारच्या संशोधनात पुरावे व नोंदी म्हणून वृत्तपत्राची कात्रणे, लोकसंख्येबाबतची माहिती, जन्म प्रमाणपत्रे इत्यादी विविध नोंदींचा आवश्यकतेनुसार उपयोग केला जातो. नैसर्गिक निरीक्षण. आता नैसर्गिक निरीक्षण काय आहे, तर या पद्धतीत काही मर्यादा आहे. घटना किंवा घडेल हे निरीक्षणकर्त्याच्या हातात नसते. तसेच घटकांची हाताळणी, घटकांवर नियंत्रण ठेवणे या गोष्टी देखील करता येत नाही. म्हणजेच काय, तर घटना जेव्हा प्रत्यक्ष घडत असते तेव्हा त्यात कोणत्याही प्रकारचा अडथळा न आणता जेव्हा निरीक्षणकर्ता घटनेचे निरीक्षण करतो तेव्हा त्यास नैसर्गिक निरीक्षण म्हणतात. आता सर्वेक्षण संशोधन काय आहे, सर्वेक्षणामध्ये काय असतं की नेमके हेच केले जाते, त्यामुळे सर्वेक्षण ही अतिशय महत्त्वाची संशोधन पद्धती आहे. सर्वेक्षणात लोकसंख्येतील प्रतिनिधी गटाला त्याचे वर्तन, विचार, भावना, अभिवृत्ती इत्यादीबद्दल काही प्रश्न विचारले जातात. निवडणुकीच्या काळात कोणतीही सर्वेक्षणे आपल्या सर्वांच्या परिचयाची आहेतच. चिकित्सात्मक संशोधन पद्धती, व्यक्ती अभ्यास पद्धती. आता व्यक्ती अभ्यास पद्धती जेव्हा संशोधन पद्धती म्हणून वापरली जाते तेव्हा तिचा उद्देश केवळ एका किंवा काही थोड्या व्यक्तींचा अभ्यास करणे हा नसतो, तर या थोड्या व्यक्तींच्या अभ्यासावरून विशिष्ट गटाबद्दल काही निष्कर्ष त्यातून काढायचे असतात. ठीक आहे. आता सहसंबंधनात्मक संशोधन. सहसंबंधनात्मक संशोधन याच्यासाठी काय करू शकतो आपण, की रस्त्यावर आता अपघात झाला आहे, जितकी गर्दी जास्त असेल तितकी अपघातग्रस्तांना मदत मिळण्याची शक्यता कमी असते. ठीक आहे. आता या गृहीतक अपघातग्रस्ताभोवती जमलेली गर्दी आणि मिळणारी मदत याचा संबंध सांगितला आहे. हा संबंध आपण तपासून पाहायचा ठरवला तर ते सहसंबंधनात्मक संशोधन होईल. ठीक आहे. त्याच्यानंतर प्रायोगिक संशोधन. प्रायोगिक म्हणजे पद्धतीत प्रयोग करता काही घटकात परिवर्तन घडवतो, काही घटकांवर नियंत्रण ठेवून स्थिर करतो. त्याच्यानंतर परिवर्तित घटकांच्या परिणामांचा आढावा घेतो, अर्थात कोणत्या घटकांचा परिणामाचा अभ्यास करावायचा हे पूर्वनियोजित असते. वर्तन हे व्यक्ती आणि उद्दीपक परिस्थिती यांच्या आंतरक्रियेतून निर्माण होत असते. गृहीतक. काय गृहीतक आहे की दोन्ही घटकांमधील कार्यकारण संबंध कसा असावा याविषयी प्रयोगकर्त्याने काही विचार केलेला असतो. हा विचार तो एका विधानाच्या स्वरूपात मांडतो. प्रयोगात हा विचार किंवा ही कल्पना तपासून बघितली जाते. उदाहरणार्थ पहा, जी मुले दूरचित्रवाणीवरील हिंसाचाराचे कार्यक्रम जास्त प्रमाणात बघतात, ठीक आहे, त्यांच्यात आक्रमक वर्तनाचे प्रमाण वाढते, हे गृहीतक आहे. परिवर्तके. ज्या घटकात परिवर्तन घडविणे शक्य असते अशा घटकांना परिवर्तके असे म्हणतात. त्याच्यानंतर नियंत्रण. आता नियंत्रण म्हणजे काय आहे,
की प्रायोगिक पद्धतीत आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे नियंत्रण. वरील जे काही प्रयोग पाहिले आपण की उंदरावर होणाऱ्या औषधांच्या परिणामाचा अभ्यास करताना उंदीर औषधाव्यतिरिक्त इतर काही खाणार नाही याची जी गोष्ट असते त्याची काळजी घेणे म्हणजेच उंदरावर नियंत्रण ठेवणे अत्यंत आवश्यक असते. दुसऱ्या शब्दात असेच म्हणता येईल की प्रायोगिकरित्या अभ्यास करताना स्वतंत्र परिवर्त्याशिवाय इतर सर्व परिवर्तन कडक नियंत्रण ठेवले जाते. पुनरावृत्ती विज्ञानाप्रमाणे मानसशास्त्रातही प्रयोगाची पुनरावृत्ती करता येते. त्याच्यानंतर आहे जसं पहा, तुम्ही डोकेदुखीने जागे होता. आता डोकेदुखी थांबवण्याकरता तुम्ही खालील गोष्टी घेता. आजीने दिलेली मात्रा, ॲस्प्रिनची गोळी, गरम गरम चहा, आयुर्वेदिक त्रिभुवन कीर्तीची गोळी. आता या सगळ्यामुळे काय होते, डोके थांबते. तुम्ही योजलेल्या 4 उपायांपैकी कोणत्या उपायाने डोकेदुखी थांबली. आता एकाच वेळी अनेक घटक कार्यरत असली तर दृश्य परिणाम नेमका कोणत्या घटकाचा हे सांगणे कठीण जाते. म्हणून प्रयोगकर्ता स्वतंत्र परिवर्त्याशिवाय इतर सर्व परिवर्तनावर नियंत्रण ठेवतो. म्हणजे एकच काम करेल, जसं आजीने दिलेली मात्राच घ्यायची, जे डोके थांबते का हे पाहायचं. म्हणजे प्रयोगामध्ये इतर गोष्टींवर नियंत्रण ठेवल्या जातं. त्याच्यानंतर आहे पारिभाषिक शब्द, आदिम संशोधन, नैसर्गिक निरीक्षण, सर्वेक्षण संशोधन, चिकित्सात्मक पद्धत, सहसंबंधात्मक संशोधन, प्रायोगिक संशोधन. याचा अभ्यास आपण केलेला आहे. याची माहिती आपल्याला मिळाली आहे, ती सविस्तर आपल्याला अभ्यासलेली आहे.